तुमच्यासाठी एक कोणती अशी भूमिका आहे जी तुम्हाला वाटली का रे हा ही खूप छान आहे, किंवा तुमच्या मनात ती आहे की अरे ही नेहमी कायम ती आवडती भूमिका म्हणून राहिली असेल? भुवन, तुम्ही भुवनचं एकंदरच सेटवरचं वागणं आणि त्याचं लिखाणाच्या प्रोसेस पासून तो वेड्यासारखा ती तालीम बघितली आणि असं वाटलं की हे काहीतरी माझं आहे, हे अरे वा इथे मजा वाटते मला. म्हणजे तुम्हाला मी मुद्दाम आवर्जून सांगेन की नोकरी नावाची गोष्ट मी कधी सोडलीच नाही. 2014 पर्यंत एकटा अर्निंग मेंबर होतो. माझी मिसेस जॉब करणारी मला नको होती. ती 83 साली केलेली सुरुवात आणि आताचा हा काळ, तर या सगळ्या प्रोसेस मध्ये सुरुवात पासून आता मागे वळून बघताना काय वाटतं? एकटा नट काही करू शकत नाही सिनेमा फील्ड मध्ये. आता तुम्ही ताजा खबरचं उदाहरण दिलं, किती सुंदर लिहिली ती भूमिका. आणि भुवन आणि आपलं प्रथमेश परब सेटवर येऊन ती या मंडळींचा फोकस किती आहे. तुम्हाला कोण दिसतं? हिरो, हिरोईन, रोज दिसणारे चेहरे. हा काही प्रमाणात मला असं वाटतं की हे चुकीचं, अनफेअर आहे. पण त्या आधीपासून जेव्हा सिनेमे नाटक बघायचात तेव्हा असं होतं का की कधी या व्यक्तीशी कधी भेटतोय आणि नंतर जाऊन त्या व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळाली असं काही? अरे बापरे, बच्चन साहेब, अजय, अच्छा इस लाइन को मैं यहाँ से वहाँ जाऊंगा, वो वहाँ से, अच्छा तो ये कैमरा, ओके थँक यू. अहंकारात वागणारी काही मुलं जर असतील तर त्यांनी लक्षात घ्यावं की सचिन पिळगावकरांची मुलगी ती तिथे अतिशय सगळ्या स्टाफ बरोबर, सगळ्या युनिट बरोबर मिळून मिसळून वागते. तर एक सॉरी आणि एक थँक्यू या पूर्ण प्रवासात कोणाला म्हणायचं असेल तर तो कोणाला चूकभूल द्यावी घ्यावी? हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा टेलिगप्पावर मनापासून स्वागत करते. आजपासून आपण एक नवीन सेगमेंट सुरू करतोय, अनुभवाचा कट्टा. आणि या कट्ट्यावर तुम्हाला तुमच्या लाडक्या कलाकारांचे, त्यांचे अनुभव, त्यांचे किस्से ऐकायला आणि बघायला मिळणार आहेत. तर त्याच निमित्ताने आपले पहिले पाहुणे आपल्यासोबत आहेत विजय निकम सर, ज्यांना तुम्ही कित्येक मालिकांमध्ये, टीव्ही, नाटक, सिनेमांमध्ये बघितलं असेल, तर आत्ताच रिलीज झालेल्या वेब सिरीज ताजा खबरमध्ये बघितलं असेल. सर, तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिले तर सर कसे आहात तुम्ही? उत्तम. या काय एवढं सुंदर वातावरण आहे आणि तुमचा सगळ्यांचा उत्साह दिसतोय, व्हेरी पॉझिटिव्ह. मला तुमच्या विचार ना माझ्या डोक्यात आत्ताच मी ताजा खबर बघितला आणि तेव्हापासून माझं होतं की सरांशी मला बोलायचं आहे, कारण एवढ्या तुम्ही खूप भूमिका केल्यात, आम्ही प्रत्येक भूमिकातून तुम्हाला बघितलंय, पण ही भूमिका वेगळी होती, एक उत्तम, प्रत्येकाच्या मनावर एक छाप सोडून गेली होती असं म्हणाल. ती मनाला भावली भूमिका. आणि त्यानंतर विचार केला की माझे पहिले पाहुणे जर कोणी असतील तर तुम्ही असाल. तुमचं स्वागत आहे खरंच टेलिगप्पावर आणि या अनुभवाच्या कट्ट्यावर. थँक्यू व्हेरी मच. तर सुरुवात करूया. तर मी पहिला प्रश्न हाच विचारेन की बालपण कसं होतं? बालपण मला असं वाटतं की आपल्या चार चौघांसारखं होतं. आमच्या काळातलं बालपण हे आत्ताच्या मुलांच्या बालपणापेक्षा थोडंसं वेगळं असायचं. याचं कारण मध्यमवर्गीय कुटुंबात मुलांना कंट्रोल करण्याची काही फंडे असायचे, ते जरा वेगळे असायचे. तिथे वडिलांचा धाक असायचा, तिथे धाक इतका की आम्ही त्यांच्याशी बोलायला पण घाबरायचो. आणि मग जे काही बोलायचं ते आईच्या थ्रू बोलायचं. आणि वडील आले की अभ्यासाला बसायचं, नाटक करायचं, हा सगळा भाग असायचा. आत्ताच्या मुलांना सायकोलॉजीनुसार खूप जपलं जातं. आणखी त्यांना काय वाटेल, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी कसं वागणं योग्य आहे, कसं अयोग्य आहे याचा विचार केला जातो. हे काही आमच्या काळात नव्हतं. त्यामुळे थोडासा प्रत्येक कलाकार असतो तसा सेन्सिटिव्ह होतो. छोट्या छोट्या घटनांचे काही इम्प्रेशन्स जास्त खोलवर उमटतात आणि मग त्या इम्प्रेशन्सला नंतर एक आपल्या लहानपणी 1 ते 6 वर्षापर्यंत असं म्हणतात की आपली इमोशनल जी ग्रोथ होते ती तेवढ्या काळात होते. तुमची सेल्फ इमेज तयार होते ती तेवढ्या काळात होते. तर त्या सेल्फ इमेज मध्ये बरेचसे मग काही कॉम्प्लेक्सेस वगैरे, तुम्ही माझ्या पिढीतल्या बऱ्याच जणांना ते कॉम्प्लेक्सेस असलेले आत्ताच्या पिढीतही असतात, पण कमी प्रमाणात असतात किंवा वेगळ्या प्रकारचे असतात.
तर तसे ते कॉम्प्लेक्सेस होते आणि नंतर ते सुदैवाने असं लक्षात आलं की हे कॉम्प्लेक्सेस हेच आमचं शिक्षण आहे. ऍज अन ऍक्टर, ऍज अ रायटर, डिरेक्टर, हेच माझं शिक्षण आहे. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या पास्टला ऑब्झर्व करता, तुमच्या आतमध्ये तुमचे जे काही इमोशनल ट्रॉमाज असतात त्यांना ऑब्झर्व करता, त्या ऑब्झर्वेशन मधून तुम्ही स्वतःबद्दल खूप काही शिकता आणि त्यामुळे माणसाबद्दल शिकता आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कलेमध्ये होतो. तर तशा दृष्टीने म्हणाल तर रिच असं, इमोशनली रिच असं आमचं बालपण गेलं. खूपच इमोशनली रिच आणि मूळचा सेन्सिटिव्ह असल्यामुळे जरा जास्तच. काही अशा गोष्टी होत्या की नशिबाने मिळाव्यात. आमचं एकत्र कुटुंब होतं त्यामुळे सगळी चुलत भावंड वगैरे सगळी एकत्र होती, त्यामुळे घर भरलेलं असायचं. काका असायचे, माझे थोरले काका खूप प्रेमळ होते आणि खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत. आणि टिपिकल खेळ असायचे जे आत्ताच्या मुलांना माहितही नसतील. गोट्या, पतंगा, भोवरे, विटी दांडू, खो खो, आट्या पाट्या तर हे सगळे खेळ असायचे. त्यावेळी काही मला असं वाटत नाही की मलाच काही, घरातल्या कोणालाही वाटलं असेल की हा माणूस काहीतरी ऍक्टिंग बिक्टिंग सारख्या वेगळ्याच क्षेत्रात जाईल वगैरे, मलाही माहित नव्हतं. ते फार नंतर झालं. तुम्ही आता म्हणालात ना, काही जखमा असतात ना त्या शेवटपर्यंत की ते खोलवर रुजतात. मग अशी काही घटना झाली होती का? कारण त्यांनी त्याचा आत्ताच उल्लेख नाही, केला. प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात नंदाजी, प्रत्येकाच्या आयुष्यात हे सगळं घडतं. असा एकही माणूस मला माहिती नाही की ज्याच्या आयुष्यात काही ट्रॉमा नसेल. तो ट्रॉमाच तुम्हाला तुमच्या नकळत मोटिवेट करत असतो. तुम्ही ट्रॉमाला ऑब्झर्व केलं, फेस केलं, ऍक्सेप्ट केलं की मग तो तुमच्या कळत तुम्हाला रस्ता दाखवतो. पण नकळत हा ट्रॉमा प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. कुठेतरी तुम्हाला लहानपणी कसे रिॲक्ट होतात आजूबाजूचे त्याच्यावरून तुमची सेल्फ इमेज ठरते. मी कसा आहे असं म्हटलं तर मग ते माझ्या वडिलांच्या नजरेत मी कसा होतो, आईच्या नजरेत मी कसा होतो, भावंडांच्या नजरेत कसा होतो, मित्रमंडळींच्या नजरेत कसा होतो, काका मामा ते मला मध्येच ओरडले होते, ते मला माझ्याकडे बघून हसले होते, त्यांनी मला शाबासकी दिली होती आणि त्यांनी म्हटलं होतं नाही तुला जमत काही नाही, वेडा आहेस तू, गप्प बस. ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी लागतात चांगल्या वाईट अर्थाने आणि त्यातून तुमची सेल्फ इमेज बनते. बरोबर. तर नकळत आपण त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी जगत असतो. बरोबर. आणि त्यामुळे आपली प्रतिमा त्यांच्या मनातली जी आहे तीच खरी असं मानून जगत असतो. तर तो ट्रॉमाचा एक मेजर पार्ट असतो. मग त्या ट्रॉमाच्या इफेक्ट मधून तुम्ही बाहेर पडलो आपण की मग आपण स्वतःसारखे व्हायला सुरुवात होते. हळूहळू हळू स्वतःसारखे झाल्याशिवाय काही अर्थ नसतो. आपला युनिकनेस म्हणजेच आपला USP असतो. त्यामुळे आपण स्वतःसारखं होण्यासाठी जितकी धडपड करू तेवढी कमी. मग ते शिक्षण आणि सोबत मग ऍक्टिंग हे सगळं कसं जुळलं? नाही, शिक्षणाचा संबंधच नाही. ऍक्टिंग माझं पूर्ण इंजिनिअरिंग संपेपर्यंत मला ऍक्टिंग नावाच्या गोष्टीचा सुद्धा माहिती नव्हता. मग ते जुळून कसं आलं? मग एवढं आता जुळून असं आलं की मला क्रिकेट खेळायची आवड होती. मी शाळा, कॉलेज आणि ऑफिस तिन्हीसाठी आणि माझ्या जिल्ह्याला सुद्धा क्रिकेटसाठी रिप्रेझेंट केलं. तर थोडंफार शारदाश्रम विद्या मंदिरमध्ये मी होतो, त्यामुळे आपसुक रमाकांत आचरेकर सर लाभले आम्हाला. त्यांच्या क्लब मधून खेळायचो. त्यावेळी ही मंडळी नव्हतीच शाळेत. सचिन, विनोद कांबळे वगैरे आमच्या काळी, नरेश चुरी जे आता दुर्दैवानं वारले, रेल्वेला खेळायचे, सुभाष क्षीरसागर वगैरे मोठी मंडळी होती. आम्ही त्या टीम मध्ये बसत नसू पण एक्स्ट्राज मध्ये असू, सरांच्या टीम याच्या मधले असल्यामुळे, क्लब मधले असल्यामुळे. आणि टेबल टेनिसही खेळायचं. त्यामुळे हे दोन खेळ आणि अभ्यास जमेल तितका, आवडेल तितका, वडिलांना दिसावा इतका, एवढंच आमचं बालपण होतं. सर, ऍक्टिंगची जर्नी तुमची कशी सुरू झाली, कधी सुरू झाली आणि नेमकं म्हणजे कधी तुम्ही ठरवलं की नाही आता मला या क्षेत्रात पुढे जायचं आहे? काय मुळात आधी तुम्हाला सांगतो की माझा जो काळ होता, मी ऍक्टिंग 83 साली सुरू केली. सुरू केली म्हणण्यापेक्षा ती झाली.
मग काय? त्याच्या आधी मी सिव्हिल इंजिनिअरिंग करून जॉबला लागलो, हम्म. नोकरी करत होतो. आणि आमच्या काळी करिअर, ऍक्टिंगचं हा. करिअर नावाच्या गोष्टीला एवढं ग्लॅमर नव्हतं. हम्म. नाटक करायचं, एखादं वर्षातून 2, 4, 5 सिनेमे यायचे, हा. तिकडे त्याचा संबंधच नव्हता की दिसायला हो. आपण काही हिरो वगैरे दिसत नाही ह्याचं भान त्यावेळी होतं. कॅरेक्टर आर्टिस्ट नावाची एक संकल्पना होती, ती तेवढी ठळकपणे ती त्या काळात नव्हतं. अशी नव्हती. हम्म. आणि दुसरं म्हणजे ते दूरदर्शन वगैरे नुकतंच सुरू झालं होतं, त्याच्यावर एखाद दुसरा कार्यक्रम असायचा. बरोबर. त्यामुळे ऍक्टिंग नावाच्या गोष्टीचं करिअर होऊ शकतं असं नाही. असं वाटायचं की हे फार थोडे लोक जे नशीबवान असतात ते तिथं जातात आणि आपल्याला काही त्यांच्यासारखे जमणार नाही. हम्म. ऍक्टिंग वगैरे तर मला येते की नाही हेही मला वयाच्या 24व्या वर्षापर्यंत कळलं नव्हतं, संबंधच आला नाही. त्यामुळे सुरुवात झाली एका मित्राच्या घरी. मी बसलो होतो आणि असेच आम्ही गप्पा मारत असताना अचानक त्याचा मोठा भाऊ म्हणाला, हे चल सर मी निघतो बाबा, मला घाई आहे, मला वेळेवर पोहोचायचं. म्हटलं काय कुठे एवढा घाईने चाललं. तर तो म्हणाला, अरे माझी नाटकाची रिहर्सल आहे. मी म्हटलं असं काय असते रिहर्सल? बोरमतकर तो नागपूरचा होता, तो हिंदी बोलायचा. बोरमतकर मेरे को टाइम तेरे को देखना है, तू चल मेरे साथ. म्हटलं चल. मी बसलो त्याच्या बाईकवर बसलो आणि आम्ही त्या पोपटलाल हायस्कूल जुहूला आहे तिथे तालमीला गेलो आणि तिथे तो किडा चावला. ती तालीम बघितली आणि असं वाटलं की हे काहीतरी माझं आहे, हे अरे वा इथे मजा वाटते, मला मी एन्जॉय करतोय, हे वा 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 वा. मुळात कसं असतंय की मी आहे तसा वावरण्या इतका सेल्फ नॉलेज नसतं आणि शायनेस माझ्याकडे खूप होता. तर मी कुणाच्या तरी मुखवट्याखाली गेल्यानंतर मी जास्त एन्जॉय करतो, कारण आहे तसा दाखवायला शायनेस आजही आहे माझ्याकडे, थोड्याफार प्रमाणात. पूर्वी फारच होता, पण मग मला एक्सप्रेस करायची तर इच्छा असतेच माणसाला. मग एक्सप्रेस कसं करायचं? मग हा मुखवटा घेतला की मग मला भीती जाते, मला जज करतील अशी भीती जाते आणि मग हा मुखवटा आवडायला लागतो. तसं ते काहीतरी झालं असावं आणि तिथलं वातावरण सगळं खेळीमेळीचं एखाद्या पिकनिक सारखं होतं, गप्पा मित्र मिळून. आणि विशेष म्हणजे ते काहीतरी काय लिहिलंय त्याच्यावर चर्चा वगैरे करायची. तर मला वाचन लहानपणापासून माझ्या वडिलांमुळे वाचनाची सवय होती आणि मग माझ्या लक्षात आलं रे की काय लिहिलंय आणि का लिहिलंय, असंच का लिहिलंय, तसं का नाही लिहिलं, ह्या गोष्टीची चर्चा ऐकायला मला आवडते. याच्यातून कुठेतरी मला माझ्याबद्दल आणि जगाबद्दल वेगवेगळं कळतंय. म्हणजे हे मला त्यावेळी या शब्दात जाणवलं नाही, सबकॉन्शियसली जाणवलं की हे मी एन्जॉय करतोय. आणि मग सुरू झालं. मग म्हटलं अरे तुझ्या ग्रुप नाही, माझ्या ग्रुपमध्ये आधीच मीच बसलेलो असतो, बाहेर खूप जण आहेत. तर मी म्हटलं माझ्या, मग त्याने मला तिथल्या एक कारवा नावाचा एक ग्रुप होता पृथ्वी थिएटरला, त्यातल्या लोकांशी ओळख करून दिली. ते म्हणाले या लगेच काय काम मिळेल असं नाही, येत जा तुम्ही. मग मी पृथ्वी थिएटरला तिथे सुरुवात. मग तो कारवा ग्रुप पुढे फुटला. त्यातून अजय सिन्हा नावाचे दिग्दर्शक होते, त्यांनी कॉस्मोपॉलिटन आर्ट थिएटर म्हणजे कॅट नावाचा ग्रुप तयार केला आणि मग त्या ग्रुपमध्ये आम्ही शिरलो आणि 3, 3.5, 4 वर्ष मी तिथं सुरुवात पृथ्वी थिएटर वरून झाली हिंदी नाटकांपासून. बरं, मग तुमचा पहिला प्रोजेक्ट कोणता होता आणि पहिली पे जी असे लक्षात असेल ती कशी काय होती आणि त्यानंतर तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या आणि हे सगळं मॅनेजमेंट बॅलन्स कसं केलं? एक तर पहिला पे नावाची गोष्ट मला ऍक्टर म्हणून मिळालंच नाही. एका नाटकामध्ये मला म्युझिक वाजवायला बसवलं गेलं आणि मग ते म्युझिक वाजवल्यानंतर मला 15 रुपये मिळाले होते. आणि हे किती साली तुमचा पहिला? 84 साली. 1984 साली 15 रुपये मिळाले होते म्युझिक वाजवायचे. त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणाल होता नोकरी आणि हे नाही, नोकरी तुम्ही अजून तुम्हाला मी मुद्दाम आवर्जून सांगेन की नोकरी नावाची गोष्ट मी कधी सोडलीच नाही 2014 पर्यंत. कारण मी एकटा अर्निंग मेंबर होतो. माझी मिसेस जॉब करणारी मला नको होती, कारण लहानपणापासून आई
ला घरी बघितलं तर हा. मला असं वाटायचं की नाही, घर नावाची गोष्ट ही माझ्या जॉब पेक्षा, रुटीन जॉब पेक्षा 10 पट बरोबर. जास्त कठीण आहे. बर आणि तिथं ते मॅनेज करणं याचं स्किल माझ्याकडे नाही तेवढं नाहीये. जे काय तर मग मी आवर्जून होणाऱ्या बायकोला विचारलं की तुझं बाई नोकरी करायची इच्छा आहे का? हा. तर ती म्हणाली नाही, असं हा गरज पडली घराला तर करेन, पण मला नोकरी नाही आवडत. म्हटलं बेस्ट. मग म्हटलं चला, आमचं हा. लग्न झालं हा. आणि आजपर्यंत माझी काही जबाबदारी घराची वगैरे शब्द सुद्धा बोलायला मला लाज वाटते. ही सगळी जबाबदारी माझी आई आणि माझी बायको या दोघांनी सांभाळली. मी खूप मोठी आपलं गोष्ट. नाटक करत राहिलो, हा. खेळत राहिलो, हा. वाचत राहिलो, बघत राहिलो आणि अभिनय चालू. करत राहिलो. लेखक, दिग्दर्शक, माझी नाट्यसंस्था होती. मी बरीच नाटकं लिहिली, सिनेमे लिहिले. माझी नाटकं मीच डिरेक्ट केली, मीच प्रोड्यूस केले. माझे सिनेमे मीच लिहिले, मीच डिरेक्ट केले, मीच प्रोड्यूस केले. बर तर मला हे स्वातंत्र्य फार आवडतं की मला जे करायचंय ते मला हवं तसं, मला हवं तेव्हा आणि मला हवं त्या पद्धतीने, म्हणजे काय म्हणतात त्याला, विकलं जाईल हा याचा विचार न करता मला जे एक्सप्रेस करावं तेच. वाटतं, जे हो. शेअर करावं असं वाटतं तेच करायला मिळावं. आणि ते फक्त तुम्ही स्वतः केलं तरच शक्य होतं. बर अदरवाईज तुमचा मेन फोकस राहतो हे विकण्यासाठी काय करू. बरं, आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये आता एक तुमची चांगली ओळख तयार झालेली आहे, प्रत्येक जण तुम्हाला ओळखतो. पण या सगळ्या मागे तुमचं एक मोटिवेशन म्हणाल किंवा एक मार्गदर्शक जो इंडस्ट्रीमधील आहे किंवा इतरही, तो कोण होता? मार्गदर्शक म्हणाल तर नाही. फार पूर्वी वामन केंद्रेंचं 1990 साली मी शिबिर केलं होतं. बर 1990 साली. पण ऑनेस्टली तुमच्याकडे बेसिक टॅलेंट असेल, तुमच्याकडे तुम्ही ना ओळखू शकता की ॲज अन ॲक्टर एक काय काय क्वालिटीज हव्या असतात. तर बेसिक टॅलेंट असेल कमी जास्त प्रमाणात कसंही, तर त्या शिबिरांचा उपयोग होतो. अदरवाईज त्या शिबिरांना अर्थ राहत नाही. एक तर बेसिक टॅलेंट हो. आणि नंतर काय म्हणतात त्याला, झोकून देणं नावाचा प्रकार असतो ना, तर तो कसा होतो की एखादा माणूस म्हणेल चला तुम्ही म्हणता झोकून देऊ, मी देतो झोकून. नाही, आधी बघ बेसिक टॅलेंट आहे का आणि नंतर झोकून द्यायचं, म्हणजे उपाशी राहायचं नाही. मला माझं काम रोज ग्रोथ करता आली पाहिजे अशा बरोबर. तऱ्हेने करत राहायचं. आणि त्याच्यासाठी लागते फक्त पॅशन. पॅशन कशाबद्दल? फेम बद्दल किंवा पैशाबद्दल नाही. ती बऱ्याच काम. लोकांना असते फेम बद्दल आणि पैसा. मला त्या क्राफ्ट बद्दल, त्या कामाबद्दल. बेसिकली ऍक्टिंग किंवा लेखन किंवा दिग्दर्शन किंवा नाटक किंवा सिनेमा ह्याच्याबद्दलच पॅशन असावी लागते. पॅशन असली की माणूस ते, म्हणजे असं आहे की मला जर ऑप्शन दिला की हे करायचं का ते, की 50 ऑप्शन दिले तरी माझं बोट तिकडेच गेलं पाहिजे आणि मग त्याचं तुला काही मिळणार नाही, हरकत नाही, पण मला तेच करायचं, मला माहिती आहे की मला ते केल्याशिवाय चैन नाही पडत, अशी सिच्युएशन असेल तरच आजच्या मुलामुलींना मी सांगेन की फक्त फेम किंवा फक्त पैसा, करिअर असं बघू नका. तुम्हाला त्या क्राफ्ट बद्दल पॅशन आहे का ते आधी बघा. पॅशन असल्यानंतर मला असं वाटतं की हल्ली एक शब्द जो फारच त्याला वलय आलंय, स्ट्रगल. स्ट्रगल काय, तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करायला मिळतं तर त्याच्यात स्ट्रगल कसा असू शकतो? बरोबर. आवडीचं काम करताय तुम्ही, 2 वेळ जेवताय, मग स्ट्रगल काय? ते काम नाही करायला मिळालं तर स्ट्रगल करावं लागेल. म्हणून पॅशन असणाऱ्यांनीच या फील्डमध्ये यावं, मग त्यांना स्ट्रगल करावं लागत नाही, त्यांच्या पदरी फक्त आनंद पडतो. आनंदच आनंद. हे खूप छान बोलत. ऍक्च्युली हे मला सुद्धा पटलं आणि मी पण हाच विचार करत होते की स्ट्रगल आहे खूप, पण त्यामागचा आनंद शोधला किंवा आपल्याला ती किती आवड आहे हे कळल्यावर ना तो स्ट्रगल सुद्धा आनंदच वाटतो, कारण आपण तिकडे एक वाटचाल सुरू झालेली असते. अगदी अगदी, म्हणजे फेम आणि पैसा या गोष्टी तुम्हाला फॉलो केल्या पाहिजेत. त्या गोष्टी अगदी बरोबर. तुम्ही त्यांच्या मागे नाही धावला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत फेम आणि पैशाच्या मागे धावताय तोपर्यंत तो तुमच्यापासून लांब पळत जातो. बरं, इंडस्ट्रीमध्ये आता जसं स्ट्रगल म्हणालात, हा एक पहिला आणि वर्ड असा आहे जो खूप आता सगळीकडे स्ट्रगल असं चालू असतं. पण तुमचे इंडस्ट्रीतले अनुभव कसे आहेत? चांगले, वाईट, आणि सोबतच मग तुम्ही इतक्या
कलाकारांसोबत काम केलंय, तर तुमच्या अनुभवाबद्दल काय सांगाल आम्हाला? मी तुम्हाला कशा प्रकारचे अनुभव अपेक्षित आहेत? मला कामाच्या बाबतीत कामाच्या माझं बाबतीत सुदैव असं आहे की मला नेहमी म्हणजे जवळजवळ 90% वेळा उत्तम लेखक आणि उत्तम दिग्दर्शक लाभले. हा. आता याच्यासाठी मी काही केलं का? तर काहीच नाही. मी नोकरी करत असल्यामुळे ना मला काम मागायला जायला आजही जमत नाही. पण मिळावं अशी इच्छा असते, पण मागणं प्रकार जमत नाही. जमतच नाही. बऱ्याचदा असं वाटतं अरे वा त्या रोल साठी मी परफेक्ट आहे, खरं म्हणजे त्यांना, पण मी नाही फोन करू शकत. तर हे नशिबाने बरं चांगले दिग्दर्शक आणि चांगले लेखक लाभले, हे नशिबाने. पुन्हा आपल्या इंडस्ट्रीमध्ये ते सिनेमे किंवा त्या सिरियल्स आवडल्या लोकांना आणि ते चालले, हेही त्या नशिबानेच. आपण फक्त माझा रोल मी माझ्या पद्धतीने चांगला करायचा प्रयत्न करतो, चांगला करतो असं आपण समजूया. सगळे को आर्टिस्ट चांगले लाभणं हाही नशिबाचा भाग. म्युझिक डायरेक्टर्स, कॅमेरामन, हे सगळे एडिटर, हे सगळे तुमच्या यशामध्ये साथीदार असतात, भागीदार असतात. एकटा नट काही करू शकत नाही सिनेमा फील्ड मध्ये. तर हे सगळे योग्य पद्धतीचे चांगले लाभणं, याच्यासाठी मी काय केलं? काहीच नाही. हा पूर्ण नशिबाचा भाग असतो. सिनेमा चालावा, योग्य तऱ्हेने रिलीज मिळावं, त्याला प्रमोशन मिळावं, त्याच्यासाठी चांगले प्रोड्युसर्स मिळावेत. चांगले प्रोड्युसर्स मन लावून सिनेमा बनावा, सगळ्यांनी चांगलं करावं आणि त्याचं प्रमोशन उत्तम व्हावं, याचं उत्तम अनुभव असलेले निर्माते मी शोधले नाही. ते आले, नशीब आहे, ते केवळ नशीब आहे. मी फक्त आणि फक्त माझ्या क्राफ्टवर काम करू शकतो, तेवढंच माझ्या हातात आहे. मी सतत वाचन करू शकतो, मी चांगलं बघू शकतो, मी स्वतःला शोधू शकतो शक्यतो जितकं शक्य आहे नटाला स्वतः. कारण आपल्याला असं म्हणतात की कुठलाही कलाकार निसर्ग जेव्हा जन्माला घालतो तेव्हा त्याच्यासाठी एक काम सोपवतो त्याला, की तुला समाजाला आरसा दाखवायचा. कलाकाराचं, कुठल्याही कलाकाराचं बेसिक उद्देश हा असतो की समाजाला आरसा दाखव, जो निसर्गाला अपेक्षित असतो. आणि मग निसर्ग वेगवेगळ्या प्रसंगातून जाऊन, वेगवेगळ्या अनुभवातून जाऊन त्याला आधी सांगतो की तू समाजाला आरसा दाखवण्याआधी बाबा रे स्वतः बघ, स्वतः आरसा बघ. तू स्वतःला तपासायला, स्वतःला बघायला सुरुवात कर, शिक, आणि करता 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 शेवटपर्यंत समाजालाही तुला जेवढा दिसलाय तेवढा आरसा दाखव. मग तुझ्या लिखाणातून दाखव, तुझ्या शिल्पकलेतून, चित्रकलेतून, अभिनयातून, दिग्दर्शनातून, एडिटिंग मधून, ह्या सगळ्यातून उद्देश तोच असतो, गोष्ट दाखवायची आपल्याला. ते गोष्टीतून बघणाऱ्याला आरसा दिसावा, त्याला स्वतःकडे बघावं असं वाटावं. माणूस म्हणून किंवा आजूबाजूच्या किती गोष्टी जन्मापासून जे काही लोकांनी सांगितलं, पुस्तकात वाचलं, टीव्हीवर बघितलं, अमकं बघितलं, ऑनलाईन बघितलं, युट्यूब, त्या सगळ्याचा माझ्यावर काय काय परिणाम झालाय. इथं कचरा झालेला असतो, इतका मेजर कचरा इथं भरून ठेवतो आपण. तो युजफुल आहे का नाही आहे का कोणी बघत नाही. तो रिचेक नाही केला, अवेअर राहून रिचेक नाही केला तर तो कचरा सडत जातो आणि तुमचं व्यक्तिमत्व दूषित होत जातं. मग तो कचरा अवेअर होऊन तपासायचं, रिचेक करायचं, आणि मला हवा तो जातो, हवा तो राहतो, आणि नको तो जातो. तेव्हा माझ्या आतमध्ये येते क्लॅरिटी, आणि क्लॅरिटी आल्यानंतर मग फोकस सुधारतो, आणि फोकस सुधारल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स हे फॉलो करतात, आणि मग तुम्ही आपल्या कामात जे काही तुमचं काम असेल ते आणखी चांगल्या तऱ्हेने करू शकता. आणि ही प्रोसेस अशी एंड नाही होत मरेपर्यंत, ही चालूच राहावी लागते. बरोबर. तुम्ही इतकं छान बोलताय, मी अक्षरशः त्यामध्ये गुंतली होती. मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की ना, तुम्ही आतापर्यंत खूप भूमिका साकारल्यात आणि प्रेक्षकांना त्या सगळ्याच आवडल्यात, पण तुमच्यासाठी एक कोणती अशी भूमिका आहे जी तुम्हाला वाटली का अरे हा ही खूप छान आहे, किंवा तुमच्या मनात ती आहे की अरे ही नेहमी कायम ती आवडती भूमिका म्हणून राहिली असेल? उत्तम. कसं होतं, माझी भूमिका चांगली आहे असं कधी झालं नाही. मला बऱ्याचदा असं जाणवतं की ते अमक्या, अरे वा ते उत्तम लिहिलं होतं म्हणून मी त्यात चांगला वाटलं.
फॉर एक्झाम्पल हा आता तुम्ही ताजा खबर ताजा खबरचं उदाहरण दिलं, किती सुंदर लिहिली ती भूमिका. अतिशय. माझ्या बरोबर अतिशय आहे, अतिशय नाही, हो. आणि भुवन, आणि आपलं प्रथमेश, हो, परब, परब. ही मंडळी तुम्ही, मी तर म्हणतो ना, जे जे ऍस्पायरिंग ऍक्टर्स आहेत त्यांनी ना बघायला पाहिजे की सेटवर येऊन की या मंडळींचा फोकस किती आहे, या मंडळींची क्लॅरिटी किती आहे, या मंडळींचं सेल्फ नॉलेज किती आहे, आणि ते कुठल्या इंटेन्सिटीने आपापलं काम करतात. सकाळी आल्यापासून हार्डली तास 2 तास शूट होत असेल, बाकीचा वेळ सगळा ती माणसं आपलं कपडे कसे, माझा लुक कसा, माझं स्क्रिप्ट कसं, याच्यात हे का बोललं असेल, इथे काय होईल, मग समोरचा कसा रिएक्शन देईल, मग त्याच्यावर माझं काय असलं पाहिजे, ह्याच्यातून सगळ्यातून मेजर लेखकाला जे अपेक्षित आहे ते पोहोचतंय का प्रेक्षकांपर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या नवीन नटांना जरा वेळ लागतो, पण एकदा या गोष्टी, या प्रोसेसची सवय झाली की वेळ कमी कमी होत लागायला लागतो. पण तरी सुद्धा दिवसभर त्याच गोष्टीवर त्यांचं गप्पा जरी आम्ही सेटवर मारतो तरी बॅक ऑफ द माइंड तेच चाललेलं असतं. ते हे बघायला त्यांनी शिकलं पाहिजे मुलांनी. फक्त मला फेम पाहिजे आणि मला पैसा पाहिजे, मला ऍक्टिंग मध्येच करिअर करायचं, व्हेरी गुड, करा, तुम्हाला आवडतं त्या ठिकाणी करा, पण त्या गोष्टीसाठी आवश्यक त्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का, ते एका अनुभवी माणसाला विचारा, जाणून घ्या. आणि मग मला असं आठवतंय की एक नाटकाचा ग्रुप जो होता, त्याच्यात सगळेच ऍक्टर बनायला आले होते आणि आमचे दिग्दर्शक उत्तम होते, डॉक्टर अनिल बांदिवडेकर. तर त्यांनी प्रत्येकाच्या आतले लपलेले छुपे गुण त्यांनी त्या माणसाला त्याची जाणीव करून दिली, आणि ग्रुप 3-4 वर्षानंतर त्याच ग्रुपमध्ये एक संगीतकार बनला, एक उत्तम संगीतकार बनला, 2 उत्तम गायक बनले, एक माणूस जो आत्ताचा टॉपचा नाटकांना लाईट्स देणारा आहे तो बनला, आणि 3 लेखक बनले, एक दिग्दर्शक बनला, आणि बाकीचे नट बनले. आता हा चांगला लीडर जो असतो तो प्रत्येकाला त्यांच्या आतल्या सुप्त गुणांची जाणीव करून द्यायला मदत केली त्यांनी, म्हणून चांगला लीडर हवा असतो. बरोबर बोललात. आहे, मेहनत केली आणि फोकस असला की गोष्टी होतात. मेहनत, तुम्हाला आवडीचं काम तुम्ही 10 तास केलं तर कंटाळा येतो तुम्हाला? नाही, मग त्याला मेहनत का म्हणायची? बरोबर, मेहनत नाहीच करत आपण माझ्या आनंदासाठी करतो. बरोबर. तेच माझा पुढचा प्रश्न तोच होता की धर्मवीर सारखे पिक्चर आता सध्या केले तुम्ही, आणि त्यानंतर आता ताजा खबर, तर ह्या दोन्ही सिनेमांवर बघायला गेलं तर दोन्ही एक वेगळ्या जॉनरची आहेत फिल्म्स असं म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींवर काम करतानाचा तुमचा अनुभव कसा होता? मग ते धर्मवीर घ्या किंवा मग आता ताजा खबर. काय, माझी प्रोसेस अशी आहे की आधी लेखक दिग्दर्शकांना काय हवंय ते त्यांना ते सांगतात, विचारायची गरजच नाही पडत. त्यांना काय हवंय हे मी पूर्ण शांतपणे ऐकून घेतो, कारण त्यांचा व्ह्यू हा सगळ्यात महत्वाचा असतो. त्याच्यानंतर पात्राच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल त्याला काही बॅकस्टोरी असेल तर हे सगळ्या गोष्टी जाणून घेतो. मग मी स्क्रिप्ट वाचायला घेतो, आणि मग फक्त स्वतःला हा प्रश्न विचारतो की मग लेखक दिग्दर्शकांना हेच का हवंय. मग त्या काचं उत्तर माझ्या परीने मी शोधून काढतो. मग लेखक दिग्दर्शकांना जे हवंय ते त्यांच्या का हवयकडे न्यायचं काम फक्त माझं असतं. बरोबर. ती गोष्ट पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करणं हे अपेक्षित असते दिग्दर्शकाला, लेखकाला. तो नटांनी त्या कराव्या, तर ते नट म्हणून माझं ते काम आहे. मला हे काय आणि का या 2 गोष्टी कळल्या, म्हणजे लेखक आणि बघणारे दर्शक यांमधला तुम्ही तो दुवा फक्त असतो, आणि तो ऑन पॉइंट असेल तरच ती जी त्याला गोष्ट सांगायची आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. अगदी म्हणजे दुर्दैवाने असं म्हणून मी, आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे ना दिसतो कोण तर नट दिसतो, याच्यामध्ये लेखकाचं एवढं मोठं श्रेय असतं. तो दिसतो का नाही, प्रेक्षकांना तो माहितीही नाही.
अगदी बरोबर दिग्दर्शक बोललात. दिसतो का? नाही, तो बिचारा कॅमेऱ्याच्या मागे मागे असतो. असतो. तरी दिग्दर्शकांना थोडं त्यांचं आत- नाव होतं हो तरी. हो एडिटर दिसतो का? नाही. नाही, तो बिचारा मागे असतो. बॅकग्राऊंड म्युझिक शिवाय कुठलीही सिरियल 5 मिनिटं बघून नाही. दाखवा तुम्ही, नाही नाही. बॅकग्राऊंड म्युझिक वाला नाव तरी माहिती आहे का तुम्हाला? नाही. तुम्हाला कोण दिसतं? हिरो, हिरोईन, रोज दिसणारे चेहरे. हा काही प्रमाणात मला असं वाटतं की हे Unfair. चुकीचं, हा Unfair. अनफेअर आहे. पण आता बघायला गेलं तर पूर्वीपेक्षा आता या गोष्टीत सुधारणा झाली असं काय माझ्या सुधारणा नाही झाली? कुठे तुम्हाला कुठल्या सिरियलचा माहिती आहे बॅकग्राऊंड म्युझिक वाला? सिरियलचा म्हणजे असं फिल्म लाईनला बघायला गेलं ना थोडं आता तरी कुठे ना संगीतकार कुठे गीतकार सुद्धा माहिती पडतात फिल्मचे, हा कारण त्यांची ती नावं आपल्याला दिसतात म्हणून. ते. नाहीतर ते ऍक्च्युअली अनफेअर आहे तुमच्या बोलण्यातून आणि मी स्वतः आता विचार केला तरी कुठेतरी ते जाणवतंय हा. की ह्या सगळ्यांची एवढी मेहनत असते पण कुठे ना कुठे त्या नटावर त्या सगळ्यांची जबाबदारी पण असते असं म्हणू शकतो. एक्झॅक्टली. हे श्रेय जर नट म्हणाला की मी मिळवलं तर ते एकट्याच नसतं. चुकीचं आहे, स्वतःला फसवणं आहे. अगदी बरोबर. तर या भ्रमात कुठल्याही नटाने राहू नये. आपण अवलंबून असतो तसे तेही आपल्यावर अवलंबून असतात. असतात. बरोबर. असं नाहीये की तेही एकट्याने काही करू करू शकतात. शकतात. नाही, बरं. हे टीम वर्क प्रत्येकाचं तेवढंच महत्व आहे. टीम वर्क आहे. तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा ठरवलं होतं की नाही त्या गोष्टी पण वेगळ्या, पण त्या आधीपासून जेव्हा सिनेमे नाटक बघायचात तेव्हा असं होतं का की कधी या व्यक्तीशी कधी भेटतोय आणि नंतर जाऊन त्या व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळाली असं काही? अरे बापरे, बच्चन साहेब. बच्चन साहेबांबरोबर मी काम करेन असं मला कोणी सांगितलं असतं तर मी हसलो असतो. आणि मला माहितीच नाही, एक माझ्या घरी फोन आला की अजय देवगण सरांना तुमची ऑडिशन हवी. तर म्हटलं अरे वा, अजय देवगण. मी घरात बसून ती ऑडिशन दिली, घरात बसून, आणि विसरून गेलो. मला माहित नाही त्या सिनेमात अजय देवगण डिरेक्टर आणि मेन रोल करत होता. पण मला माहितही नाही त्या सिनेमात हे आहेत, बच्चन साहेब आहेत. आणि मला हे तर अजिबात माहित नव्हतं की माझा एक सीन त्यांच्या बरोबर आहे. बापरे. तर आय वॉज सो हॅपी की मला जेव्हा कळलं सेटवर गेल्यावर. आणि अजय देवगण अतिशय उत्तम माणूस त्याचा. आणि बच्चन साहेब, अरे बापरे, तो ऑराच. मी 11 दिवस मी त्यांना रोज बघत होतो ते काम करत असताना. तर आत्ताच्या मुलांसाठी शिक्षण आहे. आम्ही सगळे गप्पा मारायचो आणि हा माणूस कागद घेऊन फेऱ्या मारत आपलं आपलं सगळं. अजय, अच्छा इस लाइन को मैं यहाँ से वहां जाऊंगा, वो वहां से, अच्छा तो ये कैमरा, ओके थैंक यू. काही नाही, मी माझा रोल, माझं स्क्रिप्ट आणि माझं काम. तो अनुभव होता. शिकण्यासारखा आहे. या वयात जर हा माणूस इतकं सगळं मिळवल्यानंतर सुद्धा एवढ्या पॅशनने करू शकतो. म्हणून मी मगाशी म्हटलं की तुम्हाला त्या कामाबद्दलची पॅशन असायला हवी. यश मिळवण्यासाठी मी कष्ट करेन, नाही. पॅशन नसेल तर यशासाठी आवश्यक ते कष्ट हातून होत नाहीत. सिंपल गोष्ट आहे. म्हणून मला कशाबद्दल पॅशन आहे आधी ते निवडा. मग ते काही असू द्या, लेखन असू द्या, दिग्दर्शन असू द्या, लाईट्स करणं असू द्या. मी कित्येक लाईट्स करणारे उत्तम लाईट्समन बघितलेत, लाईट डिझायनर्स बघितले की त्यांना ते कामच तेच इतकं आवडतं की त्यांना वेळ लागतं ते करताना. काय करू, आणखी काय करू, इथून हा लाईट टाकलं तर इथून हा. तर मला ती पॅशन असेल तर माझं आयुष्य यशस्वी पण होतं आणि आनंददायी सुद्धा होतं अख्खं आयुष्य. म्हणून मला पॅशन कशात आहे ते मुलांनी शोधावं आणि मग उडी मारावी. फक्त फेम आणि पैसा, बर असं मला वाटलं की मला आता फेम मिळावं आणि पैसा मिळावा म्हणून मिळतो का? नाही. मधल्या काळात तुमची 15, 20, 25, 30 वर्ष जाणार असतात वाया, किंवा तुमच्या कामात किंवा प्रयत्नात. त्यावेळी तुम्ही जे सोचता ते तुमच्या या वेळापायी सोचता की तुम्हाला पॅशन नसताना तुम्ही उडी मारली. बरं तुम्ही एकटे सोचता का? तुमचे कुटुंबीय पण सोचतात का? मग मला जोपर्यंत लक्षात येत नाही की माझी पॅशन कशात आहे, मला आत्ता वाटतं अभिनय करायचं, तर करा आत्ता, लगेच उडी मारा. पण त्याच्याबरोबर ना कमाईसाठी आणखी एक साधन उपलब्ध ठेवा. आणि मग जेव्हा तुमच्या लक्षात येईल की नाही आता गरज नाही मला दुसऱ्या साधनाची, इथं मला गरजेपुरतं मिळू शकतं, मग उडी मारा. आधाराला काहीतरी ठेवा. कारण तुम्ही आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अवलंबून राहावं असं नोकरीसारखं इथं कामं मिळत नाहीत. इथे आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर परवा नाही, तर तो भाग असतोच. आणि इथं नशिबाची साथ लागते. नशिबाची, तुम्ही कितीही उत्तम काम करा, तो सिनेमा चालणं तुमच्या हातात
नसतं. मी कित्येक उत्तम सिनेमे न चाललेले पाहिलेले, अजिबात चालले नाहीत, की दुःख होतं की अरे इतका सुंदर सिनेमा का नाही चालला, आणि कित्येक सिनेमे हा का चालला असंही होतं. तर हे काही आपल्या हातात नसतं, आपल्या हातात फक्त काम असतं. मग तुम्ही हे गृहीत मी करणार, मी अभिनय करणार, तो चांगला होणार आणि तो सिनेमा हिट होणार आणि मग मी स्टार होणार, पुढची सगळी स्वप्न बघून तुम्ही उडी मारता, केवळ स्वप्नातच राहता, भ्रमातच राहता, वास्तवात कधी येणार, हा भाग आहे. अगदी बरोबर सर, मलाही तुम्ही खूप क्लॅरिटी देऊन गेलात, खूप जास्त क्लॅरिटी देऊन गेलात. जसं सर आता तुम्ही एवढे तुमचे अनुभव सांगितले, पण या सगळ्यापर्यंत इथपर्यंत पोहोचण्यासाठी एखादं मोटिवेशन, ज्यात तुम्ही म्हणाल की बिगेस्ट मोटिवेशन आणि एखादं फेलियर, ते सुद्धा आपल्याला एक काहीतरी शिकवूनच जातं, तर ते काय आहे? एक बिगेस्ट मोटिवेशन आणि एक फेलियर. हा चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. मला असं वाटतं की तरुण मुलांनी जरूर ऐकावं हे. एक तर पहिली गोष्ट, मोटिवेशन फक्त माझी पॅशन असते. मला जर पुरेशी पॅशन असेल तर मला कोणीतरी मोटिवेट करायला लागत नाही. आलं लक्षात? आणि फेल्युअर मिळाल्यानंतर तुम्ही हताश होता काही काळापुरते, पण तुमची पॅशनच परत तुम्हाला उभं राहायला सांगते. आपोआप तुम्हाला कळतं की तिथं माझा आनंद आहे. तुम्ही जाता, तुमची फॅमिली तुमच्या बरोबर असते. पण त्याचबरोबर एक लक्षात ठेवा की इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक जण येतो तो स्वतःची पॅशन घेऊन, स्वतःच करिअर करायला. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये दुसरा कोणीतरी मला मदत करेल आणि त्यांनी करायला पाहिजे, त्यांनी नाही केली तर मग कसे बरोबर नाही, चुकीचं आहे असं म्हणणारी माणसं, जी परावलंबित्व जे असतं ना, ते प्रत्येक मुलाने सोडावं. त्यांनी हे लक्षात घ्यावं की इथे प्रत्येक जण त्याच्या करिअरसाठी आलाय. त्याच्या करिअरला मी पूरक ठरलो तर मला काम मिळणार, त्याच्या करिअरला मी पूरक नाही ठरलो तर मला काम नाही मिळणार. तर मी उपयोगी पडलो पाहिजे कोणाच्या तरी, एवढं मी स्वतःचं स्किल डेव्हलप केलं पाहिजे. माझं स्किल त्यांना उपयोगी नसेल तर मला ते काम देणार नाहीत. सिंपल गोष्ट आहे. मला इच्छा आहे म्हणून काही मिळत नाही. मला जे पाहिजे असतं ते मिळत नाही आयुष्यात. मी जे असतो ते मिळतं. म्हणजे मी जेवढं स्वतःला डेव्हलप केलंय तेवढं मिळतं आपोआप. तो सिक्रेटचा रूल माहिती तुम्हाला? ते पुस्तक वाचलंय तुम्ही, सिक्रेट नावाचं? की तुम्ही जेव्हा तुमची डेव्हलपमेंट इथपर्यंत, किंवा एखादा मुलगा 7वीत आला तर त्याला 8वीत जाता येतं, 8वी पास झाला तर त्याला 9वीत जाता येतं. तर तुमची जेवढी तयारी आहे, तर मला 7वीत असताना जर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मिळावं म्हणून मला स्वप्न पडायला लागली तर माझा प्रॉब्लेम आहे. मग मला फ्रस्ट्रेशन येणार, मग मी दुःखी, मग मी काय म्हणतात दोष देत जाणार, याला ब्लेम करणार, त्याला ब्लेम करणार, माझं नशीब वाईट वगैरे. असं नाही ना. माझी तयारी केवढी झाली तेवढं मला मिळणार, आणि मला त्याच्यासाठी काही कुणी सांगायची गरज नाही. माझी पॅशनच असते. आणि आधाराला घरातली माणसं असतात. बाहेरची माणसांकडून तुम्ही आधार बाहेरच्या माणसांकडून अपेक्षा करू नका, कारण त्यांना स्वतःला आधाराची गरज आहे. त्यांना जर तुम्हाला देता आला आधार तर द्या, पण त्यांच्याकडून अपेक्षा करू नका. फेल्युअरचं म्हणाल तर फेल्युअर साठी मनाची तयारी असलीच पाहिजे. या जगातली फार मोठी माणसं, जे जागतिक दर्जाचे, कुठल्याही क्षेत्रातली जागतिक दर्जाची माणसं, यांच्या आयुष्यात हार्डली यशाचं प्रमाण 40 ते 45% आहे. बाकी 55% फेल्युअरचं प्रमाण आहे. राहुल द्रविडचा परवा मी इंटरव्ह्यू वाचला. तो म्हणाला मी जितक्या वेळा यशस्वी झालो त्याच्यापेक्षा माझं अयशस्वी होण्याचं प्रमाणच जास्त आहे. तर आपलं यश लोकांच्या लक्षात राहत असेल, कमी प्रमाणात असून सुद्धा, तर मग समजायचं की बरं करतोय काहीतरी आपण. त्यामुळे नाही सिनेमा चालला तरी आपलं काम लक्षात राहतंय, म्हणजे मी अजून स्किल डेव्हलप करतोय माझं, असं. एवढं तशी तयारी असावी. फेल्युअर ही अपरिहार्य गोष्ट आहे आयुष्यातली. फेल्युअर शिवाय आयुष्य शक्यच नाहीये. सर, तुमच्या करिअरची अशी एखादी गोष्ट जी अनपेक्षितरित्या असो किंवा अपेक्षितरित्या असो, पण जी घडली आणि त्याने तुमच्या करिअरला म्हणा किंवा ओव्हरऑल जीवनाला एखादं वळण मिळालं, ती एखादी गोष्ट कोणती असेल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा एक दुबळेपणा होता, तो म्हणजे हळवेपणा. मला फार लागायचं. मला असं वाटायचं की अरे आपण खरं वागतोय की आपण
एक वॉर्मने वागतोय हम्म. की सगळ्यांशी असं वाटतं की नाही भेटले की गप्पा माराव्या, हम्म. मस्तपैकी हसत खेळावं, थट्टा मस्करी करावी आणि हम्म. घरी जावं. हम्म. तर सगळी माणसं तशी नसतात. हल्ली काय होतं, थोडीशी स्पर्धा खूप वाढली, तुलना खूप वाढली हम्म. आणि मग माणसं वेगळ्याच नजरेने तुमच्याकडे बघायला लागली की स्पर्धेच्या, किंवा तुला कसं मी तुझ्यापेक्षा कसा बरा आहे, ग्रेट आहे, तुझं हे तुमच्याशी वागताना ही तुलना आणि स्पर्धा मध्ये यायला लागली की त्यांच्या वागण्यातनं ती वॉर्मथ राहत नाही. हम्म. मग तो मोकळेपणा राहत नाही, ती मैत्री, तो स्नेह राहत नाही. आणि मग मी दुखावलं जायचं. मला असं वाटायचं की अरे आपण यांच्याशी काही चुकीचं तर वागलो नाही, हम्म. पण तरीही मग ही माणसं आणखी प्रत्येक क्षेत्रात एक गोष्ट असते जी तुमचा एक यशाचा काळ असतो. हम्म. त्या यशाच्या काळात तुमचं काहीतरी बरं चालतं, ऑफकोर्स नशिबानेच बरं चालतं, नशीब असल्याशिवाय नाही होत ते. तर त्यावेळी कुणाचं तरी चाललेलं नसतं, मग त्यांना त्यांचा काळ येऊन गेलेला असतो किंवा येणार असतो, पण त्यांना त्या क्षणाला जेलसी थांबवता येत नाही. त्यांना ते जेलस, मग जेलसीतून मग तुमची बदनामी करणं किंवा काय, या गोष्टींचा माझ्यावर खूप परिणाम व्हायचा. पण या गोष्टी सतत होत आल्यानंतर आता मी स्वतःला जरा डिसेन्सिटाईज आपोआप झालो, कारण या गोष्टी फेस केल्याशिवाय पर्याय नसतो. अशा माणसांना म्हणजे काय म्हणतात, त्यांना नाही थांबवू शकत. तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता, पण दुसऱ्या कुणालाही जगात बदलू शकत नाही, किंवा त्याने बदलावं अशी अपेक्षा करत तर फ्रस्ट्रेशन येईल. यांना फेस करायची आपली ताकद वाढवणं हाच एकमेव त्याच्यामध्ये उपाय असतो. आणि तो करत गेल्यामुळे माझा हळवेपणा कंट्रोलमध्ये आला, हा त्याचा फायदा झाला आणि त्याचा मला करिअरमध्ये फायदा होता. बरं. तर ह्या काळात तुम्ही असं काही ठराविक अशी गोष्ट ठरवली होतीत का मनाशी, की मला इंडस्ट्रीमध्ये बरीच गोष्टी आहेत की एखादी चांगली सवय पण लागते आणि एखाद्या वाईट वळणावर पण माणूस निघतो, म्हणजे असे काही अनुभव आहेत जे मी पेपरमध्ये वाचले, त्याविषयी मी तुम्हाला असं नाही सांगू शकत की मला पर्सनल कोणाचा अनुभव आलाय म्हणून, पण तुम्ही असं काही ठरवलं होतं का की मला हे करायचं आहे किंवा मला हे करायचं नाही, स्वतःसाठी एक ती सीमारेषा वगैरे असा काही प्रकार? होतच. म्हणजे मी मॅक्झिमम असं होतं की माझा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, तर त्याच्यात एक वागण्याचे काही मध्यमवर्गीय कुटुंबातले काही संस्कार असतात. बरोबर. ते संस्कार लहानपणी त्या संस्काराप्रमाणे घरातली माणसं वागताना बघितलेली असतात, आई वडील भाऊ. तर त्या संस्कारांच्या पलीकडे जाताना त्रास होतो, म्हणजे नाही जमत आणि आपण ते टाळतो बऱ्याचदा. एखाद वेळी एखादी चूक होते, पण आपण लगेच सावरतो आणि परत योग्य मार्गावर येतो. तर एखाद वेळी एखादी चूक झाली तर स्वतःला माफ करून टाकायचं आणि पुन्हा योग्य मार्गावर यायचं. बरं. इंडस्ट्रीमध्ये आता इतकी वर्ष काम केल्यानंतर जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तो वेळ आणि आताचा काळ, यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो? कुठेतरी म्हणजे कामामध्ये बदल म्हणा किंवा प्रोसेसमध्ये बदल म्हणा, आणि त्यानंतर आता सोशल मीडिया एक नवीन प्लॅटफॉर्म आताच्या जनरेशनसाठी सुरू झालेला आहे, तर या सगळ्याला तुमचा दृष्टिकोन काय आहे बघण्याचा? काही नाही, मला असं महत्वाचं वाटतं की आत्ताच्या काळातनं TRP किंवा हिट सिनेमा की त्याचे रिकलेक्शन किती झालं, मी किती इन्व्हेस्ट केले आणि मी किती, आणि मग एकदा का तुम्ही या नजरेने बघायला लागलात की तुमचा स्क्रीन प्ले, स्टोरी, डायलॉग पासून सगळ्याच गोष्टी, पिक्चरायझेशन पासून सगळ्याच त्या विकल्या जाण्यासाठी आवश्यक ते सगळं करण्याकडे जातात. तर त्यामुळे पूर्वीच्या काळी मला असं वाटायचं की 50% सिनेमे मूळ कथानक चांगलं म्हणून केले जायचे. आता मिळेल त्या कथानकात ज्या गोष्टी हिट ठरू शकतील अशा गोष्टी कोंबण्याकडे गेल्या 22-25 वर्षापासून कल आहे. त्यांचा दोष नाहीये, कारण त्यांनी घातलेले पैसे त्यांना रिकव्हर करायचे असतात. त्यामुळे स्टार बेस्ड जास्त झालंय. आणखी काहीतरी स्वतःला काहीतरी म्हणायचंय असे लेखक दिग्दर्शक इच्छा असूनही तसं त्यांना करता येत नाही. त्या पात्रतेची माणसं खूप आहे, मराठी हिंदीमध्ये त्या पात्रतेची माणसं खूप आहे. त्यामुळे मग काय होतं, नवीन काहीतरी स्टोरी, प्रत्येक माणूस म्हणजे एक स्टोरी आहे ना. मी आता तुमच्या आयुष्याबद्दल मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही
तासभर जे सांगाल त्यातून एक स्टोरी तयार होईल. नक्की. हो मग हो कुठल्याही एका माणसाला घेतलं तरी एक स्टोरी स्टोरी बनते पण मग नाही, मग हिटचा फॉर्म्युला काय, तर साऊथ मध्ये हिट झालेला कुठला सिनेमा आहे त्याची Remake. मग त्याचं रिमेक करायचं, हॉलिवूडमध्ये कुठला सिनेमा झाला त्याचं रिमेक करायचं. हा हिटचा फॉर्म्युला झाला तर याच्यात क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन ना लेखकाला असते, ना दिग्दर्शकाला असते, ना नटांना असते, कुणालाच नसते. याच्यामध्ये दुसऱ्याच्या क्रिएटिव्हिटीला फॉलो करणं हा भाग असतो, त्यामुळे ते आनंदाच्या दृष्टीने कमी असतं. आणि माझं एक असं म्हणणं आहे की जी गोष्ट करताना मला आनंद नाही मिळाला तर ती गोष्ट बघताना प्रेक्षकांना मिळत नाही जनरली. हा त्यातला एक. बरं, इतक्या सहकलाकारांसोबत काम केलं, इतक्या मोठी म्हणजे मंडळी होती, तर त्यांच्यामधला किंवा तुमचा आवडता असं सहकलाकार म्हणूया किंवा तुम्हाला वाटणारा उत्तम सहकलाकार कोण होता, त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल? काय होतं, लहानपणापासून आपण ना यांना मोठ्या पडद्यावर बघितलेलं हा. असायचे हिंदी सिनेमे वगैरे. त्या बच्चन साहेबांबरोबर सीन करताना मला एकदम असं वाटलं अरे मी यांच्याबरोबर कसा करणार. हो. पण तुम्ही बघा, म्हणजे मी आवर्जून सांगेन हा. मुलांना, हा. रणवीर सिंग, परत बमन इराणी, अतिशय उत्तम माणूस. बमन इराणी हा माणूस म्हणजे एवढा गोड माणूस आहे की 5 मिनिटात आमची ओळख नसताना मला असं वाटायला लागलं की या माणसाशी माझी मैत्री आहे बरेच दिवसांपासून. आणखी तो माणूस तुमच्या एकंदरच बच्चन साहेब सुद्धा तुम्ही कसे हे व्हाल, अजय देवगण त्यांच्याबरोबर काम केलं, अर्जुन रामपाल बरोबर केलं. आणखी अशा बऱ्याच मंडळी सेटवर भेटतात. आणखी मराठीतले सुद्धा कित्येक मोठे मोठे कलाकार आहेत. ते तुम्ही त्यांची पडद्यावरची इमेज बघता पण ती माणसं प्रत्यक्षात इतकी गोड आहेत की ते माझे आवडते कलाकार आहेत. गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, पण ज्यांच्याबरोबर मी काम केलं आणि ज्यांना मी जवळून बघितलं, मुलांनी आवर्जून यांना एकदा भेटावं. त्यांच्या लक्षात येईल की स्टारडम किंवा मोठा कलाकार होणं म्हणजे असं गर्वाने मिरवणं, दुसऱ्याला तुच्छ लेखणं वगैरे असं नाही आहे. ही माणसं, बच्चन साहेब आता काय त्यांच्या आता काय टॉपला आहेत, पण ते सगळ्यांशी नम्रपणे वागतात, सगळ्यांशी उत्तम तऱ्हेने बोलतात. तर हे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. मराठीतले तर कित्येक स्टार आहेत जे वैयक्तिकदृष्ट्या अतिशय उत्तम माणसं आहेत. आता बघायला गेलं तर OTT मुळे म्हणाल तर यंग जनरेशन साठी एक नवीन माध्यम सुरू झालेलं आहे की काम बाकी ठिकाणी म्हणजे यायला थोडासा वेळ लागला तरी OTT मधून सुरुवात होते. तर या गोष्टीवर तुमचा काय दृष्टिकोन आहे? आणि सोबतच जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा तुम्हाला अशी सलग कामं मिळत होती का? आणि त्यानंतर मग त्यावेळीची काय इन्सिक्युरिटी म्हणा किंवा तुमची नोकरी सोबत सुरूच होती पण शेवटी एक पॅशन असतं माणसाचं, तर या सगळ्या गोष्टींचा सामना झालाय का? नाही, काय झालं, आमची पॅशन सुदैवाने आम्ही नाटकातून आमची पॅशन पूर्ण होत, त्यामुळे ती एक तृप्ती होती. पण एक लक्षात आलंय आता की आता IT सेक्टर मध्ये किंवा ऍक्टर म्हणून खूप संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे बेसिक काही गोष्टी आहेत ऍक्टरला लागणाऱ्या, त्यांनी झोकून द्यायला हरकत नाही. त्यांना कामं नक्कीच मिळणार, इतपत कामं वाढली. आमच्याकडे काही एक ते DD1 असायचं, DD दूरदर्शन, बस संपलं. त्यानंतर काही नाही, त्याच्यावरही ठरलेले कार्यक्रम असायचे. तिथे काही बाहेरच्या कुणाला काही सिरियल्स वगैरे तर नव्हत्याच, काहीच नव्हतं. छायागीत वगैरे अशा प्रकार असायचं. त्यामुळे आमच्यासाठी एकच माध्यम होतं, ते म्हणजे नाटक. आणि सुदैवाने नाटक करणं कधी थांबलंच नाही. मी जेव्हा नाटकात काम नसतो करत तेव्हा मी लिहित असतो, मी लिहित नसतो तेव्हा मी दिग्दर्शन करत असतो, आणि हे सगळं करत नसतो तेव्हा वेगवेगळी नाटकं आणि सिनेमे आणि OTT प्लॅटफॉर्म्स बघत असतो. त्यामुळे माझ्या आवडीच्या क्षेत्रातली कुठलीही गोष्ट करायला मला वेळ अपुरा पडतो, म्हणजे नाही असं नाहीच. त्यामुळे आनंद, सतत आनंदच आहे. बरं, इथपर्यंतचा प्रवास झाला आणि नक्कीच फॅमिली हा खूप इम्पॉर्टंट, मला वाटतं की महत्वाचा वाटा असेल तो सगळ्यात महत्वाचा. त्यांच्याबद्दल मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की आतापर्यंतची जी खंबीर साथ आणि सुरुवात महत्वाची, म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली, तुम्ही ठरवलं की आता मी ह्याच गोष्टीत सुद्धा एक करतोय, आता पुढे जातोय, तर तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती, त्यांच्या प्रतिक्रिया आणि आतापर्यंतचा त्यांचा सपोर्ट? त्यांचा सपोर्ट
असं म्हणणं चुकीचं आहे, त्यांचाच सपोर्ट आहे. हम्म. म्हणजे मुद्दा काय आहे की आत्ताच्या माझ्या यशाला माझी फॅमिली सर्वस्वी जबाबदार आहे, कारण त्यांनी मला घरातल्या कुठल्याही कामात गुंतवून हा. ठेवलं नाही. हा. आई, बायको आणि माझी एक मुलगा एक मुलगी, तर ह्या चौघांनी मिळून आपापली जबाबदारी स्वतःहून सांभाळली. जेव्हा जेव्हा आम्हाला एकत्र वेळ घालवायला मिळतो तेव्हा आनंद वाटतो, पण मी बराच वेळ लहानपणी त्यांच्या देऊ शकलो नाही. किंबहुना काही वेळा माझ्या रागीट स्वभावाचा घरातल्या सगळ्यांवर त्यावेळी खूप रागीट होतो मी, तर त्या प्रत्येकावर काही दुष्परिणाम झाला, पण त्यातूनही त्यांनी ते सांभाळून घेतलं. कारण त्यांच्या ते लक्षात आलं की या माणसाचा हा एक इश्यू होता, तो जो इश्यू होता माझा तो ट्रॉमाचा, प्रत्येकाचा असतो, तर तो एक काळ असतो, तो ट्रान्झिशन होत जाते तुमची. त्यामुळे तुमच्या इमोशनल लेवलला तुम्ही खूप हाय लेवलला जातात आणि मग तुम्ही कंट्रोल राहत नाही कधी कधी, असं होतं. तर ह्या सगळ्या चुका आणि दुःखातून आपला अवेअरनेस वाढत जातो जर आपण तपासत गेलं की हे का होतंय माझ्याकडून, हे का होतंय. याला जोपर्यंत मी याची जबाबदारी दुसऱ्या कुणावर तरी टाकतोय तोपर्यंत माझी ग्रोथ होत नाही. माझ्या प्रत्येक चुकीला मीच एकटा जबाबदार आहे. मग काय झालं नेमकं, तर ते तपासायला जेव्हा आपण आत डोकावतो तेव्हा ते सापडत जातं आणि मग आपली ग्रोथ होत जाते. असा सिंपल फॉर्म्युला आहे निसर्गाचा. म्हणजे सिंपल शब्दात सांगतो की दुःख आणि अपयश ही निसर्गाची मनशुद्धीकरण योजना आहे. आणि ते स्वतःला कळलं आणि स्वतःच त्याच्यावर काम केलं तरच त्याचा तो एकच उपाय आहे, त्यातूनच आपण मग पुढे निघू शकतो. जो दुःख आणि अपयश, ज्याने अपयश पाहिलं नाही तर समजून जावं की त्याने काहीही रिस्क घेतली नाही आयुष्यात. त्याने एका विशिष्ट फॉर्म्युल्यात राहून सतत पुढे रिस्क नाही घेतली, मी वेगवेगळं नाही ट्राय केलं, मी स्वतःला चॅलेंज नाही केलं, तर माझी ग्रोथ होत नाही. मग माणसं तिथंच राहतात, त्याच चाकोरीतनं जात राहतात, असं होतं. बरोबर. मुलांकडून अशी काही प्रतिक्रिया तुम्हाला लक्षात असेल, पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला जेव्हा पडद्यावर बघितलं किंवा स्क्रीनवर बघितलं, बाबा काम करतायत, तर त्यावेळीची तुमची काही आठवण आहे का? मला असं माझ्या मुद्दाम ते सांगायला आवडेल की सुदैवाने बाहेरची माणसं जेव्हा आमच्याकडे बघतात तेव्हा आमच्या भूमिका बघतात त्याच्या त्या इमेजमध्ये, इमेजचा चष्मा लावून आम्हाला बघतात. बरोबर, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी गुंडाची भूमिका केली तर त्याचा तर ती माणसं समोर आल्यानंतर घाबरायची, किंवा मी माझी विनोदी भूमिका बघितली की ते बघून हसायचे. तर हे सगळं त्यांच्या मनावर माणूस म्हणून ते मला ओळखत नसतं, ते फक्त माझे इमेज. पण माझ्या घरातल्यांना माणूस म्हणून मी माहिती असल्यामुळे माझ्या कुठल्याही भूमिकेचा त्यांच्यावर परिणाम होत, काहीच परिणाम होत नाही ते. आणि असं होतं की त्यांना काही, त्यांचं हे फील्डही नाहीये. तर विशेषतः सिरियल्स, आई आणि बायकोला सिरियल्स बघायची इच्छा असते. मुलं त्यांची OTT वर काहीतरी बघतात किंवा पुस्तकं वाचतात किंवा क्रिकेट आम्हाला सगळ्यांनाच बघायला आवडतं. हा भाग आहे, त्यामुळे त्यांना त्या फेम आणि माझ्या कॅरेक्टरची इमेज याचा काही त्यांच्यावर परिणाम होत नाही. पण एखादा दुसरा ऍक्टर जर दिसला, मग तो अगदीच ज्युनियर जरी असला तरी माझी बायको अगदी एखादा फॅन बघेल तसे त्याच्याकडे बघते. तिला माझ्या कुठल्या गोष्टीचा तिच्यावर काही परिणाम होत नाही आहे. त्यामुळे स्तुती करायची काही गरज नाही. आपली स्तुती आपले फॅन्स करत असतात, घरच्यांनी ती करायची काही गरज नसते. केली तर फॅन्सचीच स्तुती आपल्याला, आणि आपल्या दिग्दर्शकांना आपलं काम आवडणं महत्वाचं असतं, निर्माते, लेखक, आणि घरच्यांनी मात्र आपल्याला सपोर्ट, म्हणजे काय आहे, त्यांनी प्रेम देतात तसं प्रेम देत राहिलं तेवढं पुरेसं आहे. त्यांच्याकडून बाकी काही अपेक्षा नाही. सिनेमा केलात, नाटकं केलीत, नंतर टीव्ही मध्ये मालिका केल्यात आणि OTT वर सुद्धा काम केलं. तर तुमचं असं फेवरेट म्हणायला गेलं तर कोणता प्लॅटफॉर्म, म्हणजे नाटकापासून सुरुवात झाल्यामुळे तिकडे जास्त ओढ असते की प्रत्येक प्लॅटफॉर्म बद्दल काय, म्हणजे तुमचे विचार काय? ऑब्व्हियसली नाटक ना प्रत्येकाला आवडतं. मला माझ्या शायनेसमुळे मी नाटकात लेखन दिग्दर्शन जास्त केलं. मला पूर्वी स्टेजवर जायची भीती वाटायची,
मी विसरेन की काय हा. असं वाटायचं तसं. त्यामुळे स्टेजवर मी लेखन दिग्दर्शन जास्त प्रमाणात केलं आणि मग मला कॅमेरा समोर आवडायला लागला. पण कॅमेऱ्यात सुद्धा मी तुम्हाला सांगतो की फिल्म्स आणि OTT प्लॅटफॉर्म याच्यामध्ये जेवढं चवीने काम करतात, जेवढं वेळ घेऊन लिहिलं जातं तेवढं ऑब्व्हियसली सिरियलला परवडत नाही. सिरियलला लवकर लवकर असं खूप एक छोटीशी कथा असते, ती कथा आपल्याला वाढवत न्यायची असते. पण इथं कथानक 2.5 तासात संपवायचं असतं आणि प्रत्येक क्षणाला उत्तम तऱ्हेने रेकॉर्ड करणं, उत्तम तऱ्हेने शूट करणं परवडतं, कारण बजेट असतं, तेवढं उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे फिल्म्स आणि OTT प्लॅटफॉर्म याच्यामध्ये काम करायला जरा जास्त आनंद वाटतो. पण नाटकाकडे ओढ मात्र आहे डेफिनेटली. अजूनही मी नाटक करतो, अजूनही मी प्रायोगिक नाटक सतत करत राहतो. आत्ताही माझ्या एका प्रायोगिक नाटकाची तालीम चालू आहे. लेखन दिग्दर्शन माझंच आहे आणि आता पहिल्यांदा मीच लेखन दिग्दर्शन केलेल्या नाटकात पहिल्यांदा मी एक महत्वाची भूमिका करतोय. तर त्यामुळे मला आता थोडीशी भीती वाटते, पण तेवढी रिस्क घ्यावीच लागते. ती 83 साली केलेली सुरुवात आणि आताचा हा काळ, तर या सगळ्या प्रोसेस मध्ये सुरुवात पासून आता मागे वळून बघताना काय वाटतं, काय फिलिंग आहे की जे ठरवलं होतं ते अचीव केलंय किंवा जे घडत गेलं ते व्यवस्थितरित्या पार पाडले? ठरवलं होतं एवढंच की मला सतत माझ्या आवडीचं काम करायला मिळावं. कारण यशाची अशी व्याख्या तुम्ही करता येत नाही. जसं असा एखाद्या माणसाला श्रीमंत व्हायचं, तर श्रीमंताची काय व्याख्या आहे? काही व्याख्या नाहीये. तुम्हाला 10 करोड मिळाले तर तुम्हाला असं वाटतं की 20 पाहिजेत, 50 पाहिजेत, 50 मिळाले तर 500 पाहिजेत. त्याला काही व्याख्या आहे का? आणि मी म्हणून काय होतं? मी म्हणून काही होत नाही. मी फक्त माझं स्किल वाढवू शकतो रोजच्या रोज, त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळे मी कधी ना ॲम्बिशियस या बाबतीत नव्हतो. ॲम्बिशन एकच होती, माझ्या आवडीचं काम मला करायला मिळावं. जेव्हा मला शूट नसतं तेव्हा मला नाटकं बघायला, सिनेमा बघायला, OTT प्लॅटफॉर्म बघायला किंवा नाटक करायला आवडतं. म्हणजे शूट मधला वेळ नाटक लिहायला, दिग्दर्शन करायला, तर ते करायला मिळणं हीच माझ्यासाठी एक ॲम्बिशन होती. त्यामुळे मागे वळून बघायचं झालं तर परत ईश्वराला थँक्स की ज्याने मला नाटक म्हणजे समानधर्मी माणसं मिळाली, ज्यांच्या बरोबर मी नाटकं करू शकलो. आणखी त्यांचीही नाटक करणं ही गरज असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी नाटक एन्जॉय केलं आणि आम्ही एकत्रितपणे शिकत गेलो. हा महत्वाचा भाग आहे. पण एक विषाद काय म्हणूया त्याला, आता एक थोडस अशी इच्छा अशी राहिली आहे की असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला वाटतं, विशिष्ट मी कॅरेक्टर आर्टिस्ट असल्यामुळे, की असं वाटतं की नाही आपली स्ट्रेंथ असणारी कॅरेक्टर्स आणखी करायला मिळाली. तर आपली स्ट्रेंथ असणारी अजून बरीच करायला मिळाली, माझी स्ट्रेंथ असणारी, पण ती काही कारणास्तव तेवढी मोठी नव्हती जेवढी महत्वाची असायला पाहिजे. एखाद्या कथानकात हे कॅरेक्टर माझं महत्वाचं असायला हवं, तेवढी महत्वाचीही करायला मिळाली, पण ती तेवढ्या प्रमाणात नाही मिळाली. तेवढ्या तर त्याचं प्रमाण जर वाढलं तर एकाच कॅरेक्टरवर तुम्ही खूप छान वर्क करून एकच प्रोजेक्ट असा मजबूतपणे करण्यातला जो आनंद आहे ना, आणि मग तेही नक्कीच पूर्ण होईल. थँक्यू. एकच छोटासा प्रश्न होता, त्या श्रेया पेळगावकरला घेऊन तो प्रश्न होता. भुवन बाम, श्रेया पेळगावकर, यंग जनरेशन, तुम्ही त्याआधी म्हणालात की त्यांच्यासोबत काम करणं आणि त्यांचा फोकस किती आहे ते शिकण्यासारखं आहे. आणि सचिन पेळगावकरांसोबत कधी काम करण्याची संधी मिळाली आहे का? नाही, सचिन पेळगावकरांसोबत नाही मिळाली दुर्दैवाने. पण श्रेया, परत मी तुम्हाला सांगतो, ती श्रेया नाहीये बरं का, श्रेया आहे ती. आणि ती आवर्जून सांगते श्रेया नाही, श्रेया. बरं, ती सुद्धा ना एक आदर्श उदाहरण आहे. मी हे उगाच वरवरच सांगत नाहीये मी, कारण आपल्याकडे एक पद्धत असते की नाही सहकलाकारांची तारीफ करणं, दिग्दर्शकांची तारीफ करणं हरकत नाही, त्यांचे चांगले गुण शोधूनच तारीफ करावी. पण सेटवर ही माणसं काम करतात ना, यातनं काही गोष्टी माझ्यासारख्याला पण शिकायला मिळतात. इतके प्रोफेशनल असतात आणि इतके फोकस्ड असतात ही माणसं. तुम्ही भुवनचं एकंदरच सेटवरचं वागणं आणि त्याचं लिखाणाच्या प्रोसेस पासून तो वेड्यासारखा त्यातला एक एक शब्दावर हे करूया का, हे काढूया का, हे काय आहे,
तो दिग्दर्शकाशी चर्चा करतो. आणि श्रिया तर खूप टॅलेंटेड मुलगी आहे आणि ती आपल्या रोलवर ज्या प्रकारे काम करतात. मला आत्ता काही मुलांना असं सांगायला आवडेल की माझे वडील अमके तमके आहेत म्हणून एक अहंकारात वागणारी काही मुलं जर असतील तर त्यांनी लक्षात घ्यावं की सचिन पिळगावकरांची मुलगी ती तिथे अतिशय नॉर्मल सगळ्या स्टाफ बरोबर सगळ्या युनिट बरोबर मिळून मिसळून वागते आणि इतर वेळी फक्त आपलं काम आणि मी आता पुढच्या सीन मध्ये काय करेन, कसं करेन, काय करूया याचाच विचार करते. हे शिकण्यासारखं आहे. बरं, पॉलिटिक्स धर्मवीर सारखा पिक्चर केला, तुमचा आणि पॉलिटिक्सचा कधी संबंध राहिलाय का? किंवा तुम्हाला त्या गोष्टीकडे थोडा कल म्हणा किंवा फक्त एक माहिती ठेवायची म्हणून ठेवतात की आहे आवड? कलाकाराचा आणि पॉलिटिक्सचा संबंध नाही. कुठले कलाकाराचा जाती धर्माशी संबंध नाही, पॉलिटिक्सशी संबंध पॉलिटिक्सशी संबंध नाही असा माणूस जगात नाही. तुम्ही एखाद्या देशाचे नागरिक असाल तर तुमचा राजकारणाशी संबंध हा आहेच. मतदार म्हणून तुमची मतं आणि कलाकार म्हणून तुमची मतं ही टोटली वेगळी असतात आणि वेगळी असणं शक्य आहे किंवा तीच असणंही शक्य आहे, पण त्याचा तुमच्या कलेवर काही परिणाम होता कामा नये. हा एक मोठा गुण. कलाकार जर म्हणाला माझी जात आणि माझा धर्म तर तो कलाकार नाही. जात आणि धर्म मानणारे किंवा गुपचूप मानणारे, वरवर मी नाही मानत दाखवणारे, अशी ही सगळी मंडळी एका लिमिटेड साच्यात अडकून जातात. त्यांच्या नकळत त्यांची ही जी काही विचारसरणी असते ना ती त्यांना बांधून ठेवते. त्यांच्या लक्षात येत नाही की मला बांधलं जर कोणी असेल तर माझ्या विचारांनीच बांधलंय. ते कुणाला दोष देता येत नाही. माझे विचार जर स्वतंत्र नसतील, मी मनमोकळा नसेल, तर मग मी माझ्या स्क्रिप्टला आणि माझ्या कॅरेक्टर मध्ये स्वतःला घुसवण्यासाठी तेवढा मी शरण जाऊ शकत नाही त्या स्क्रिप्टला आणि त्या कॅरेक्टरला. ते शरण गेल्याशिवाय तर ते कॅरेक्टर तुमच्या आतमध्ये शिरत नाही. असं आहे. एकच आता शेवटचं की पुढे तुम्हाला अजून कोणते अपकमिंग प्रोजेक्ट तुमचे काय आहेत, कुठे तुम्हाला प्रेक्षक बघू शकतात? नाही, जसं नाही अपकमिंग प्रोजेक्ट भरपूर आहेत. आता अनुराग कश्यप एक फिल्म आहे त्यांची केनेडी नावाची, ती येते. आणखी एक हिंदी फिल्म आहे, मी त्यांचं नावाचं कन्फर्म नव्हतं म्हणून मी विसरलो. तर एक हिंदी फिल्म आहे आणि एक हिंदी वेब सिरीज आहे नागराज मंजुळे सरांची, त्याच्यामध्ये ते मला पाहू शकतात. मराठी फिल्म्स तर माझ्या 8-10 अशा आहेत की ज्या बनवून तयार आहेत आणि त्या रिलीज नाही झाल्या. तर ते सगळे प्रोजेक्ट हळूहळू हळूहळू रिलीज होत जातील. आणि हातात आत्ता म्हटलं तर जे अपकमिंग 2 प्रोजेक्ट्स आहेत ते अनटायटल्ड आहेत. त्याच्यामध्ये एक हिंदी फिल्म आहे आणि एक हिंदी वेब सिरीज आहे. आणि मराठीचे काही प्रोजेक्टची चर्चा चालू आहे. फक्त स्क्रिप्ट वर काम चालू आहे आणि चर्चा चालू आहे. आणि त्याबरोबरच माझं आता नाटक येऊ घातलंय. त्या नाटकाचं नाव आहे ढेकर. ते मीच लिहिलंय, मीच दिग्दर्शित केलंय. तर त्याची रोज तालीम चालू आहे. बरं, तर एक सॉरी आणि एक थँक्यू या पूर्ण प्रवासात कोणाला म्हणायचं असेल तर तो कोणाला असेल? चूकभूल घ्यावी. मी असं एका व्यक्तीचं नाव नाही घेत. तर एक भला मोठा थँक्यू कोणाला म्हणायचं असेल तर त्या परमेश्वराला, ज्याने माझ्या आवडत्या क्षेत्रात मला काम मिळवून दिलं आणि चांगल्या लेखक दिग्दर्शकांकडे मिळवून दिलं. दुसरा थँक्यू माझ्या कुटुंबाला. ह्या सगळ्या लेखक दिग्दर्शकांनाही थँक्स, त्या निर्मात्यांनाही थँक्स आणि माझ्या कुटुंबालाही थँक्स. तर हे थँक्स असं एका व्यक्तीला नाही करता येणार, हे ओव्हरऑल. आणि सॉरी म्हणायचं झालं तर ना, बऱ्याचदा रागाच्या भरात माझ्याकडून काही माणसांना, म्हणजे मी काही खोटं बोललो नाही कधी कुणावर, पण एवढं खरं बोललो की त्यांना लागेल इतकं खरं बोललो आणि ते योग्य शब्दात नाही बोलता आलं. रागाच्या भरात मी शब्दही चुकीचे वापरले असतील तर त्या व्यक्तींना मी जे दुखावलंय, इन्क्लुडिंग माझी फॅमिली, तर त्यांना एक भलं मोठं सॉरी. ओके, असं आहे. सर, एकच सांगेन, खूप जास्त थँक्यू. आमच्याशी तुम्ही बोललात, तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केलेत आणि आम्हाला सुद्धा एक प्रकारची क्लॅरिटी देऊन गेलात. माझी सुरुवातच मला वाटते की एक उत्तम अनुभव घेऊन मी सुद्धा आता ह्या इथून बाहेर पडते.
खूप थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमच्या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमचेही आभार. तुम्ही मला आज बोलतं केलं, मला गप्पा मारायचा आनंद दिलात. आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेली गप्पा हा तुमचा पॉडकास्टची सुरुवात माझ्यापासून होतीये. Yes. तर माझ्यावर आता जबाबदारी येऊन पडली. मला असं वाटतं की अरे बापरे, यांचं हे यशस्वी झालंच पाहिजे, नाही तर पहिला दोष माझ्याकडे येईल की काय. तर तुम्हाला तुमचा हा पॉडकास्ट खूप यशस्वी हो, खूप पुढे जाओ आणि तुम्ही आनंदाने जगा. एन्जॉय. गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू प्रेक्षक हो. थँक्यू.